नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सर काय? माझं नाव जनार्दन पवार. आपण परदेशातून इथे इंडियामध्ये परत आले कारण की 20 तारखेला सोमवारी मतदान आहे. इलेक्शनची आपला देशामध्ये चालू आहे, मतदान आहे सोमवार. तर आपण त्यासाठी काय विचार आलं परदेशामध्ये राहून की आपण जाऊ आणि आपल्या लोकशाहीला आपलं मत देऊ, काय असं काय? ज्या प्रकारे गव्हर्नमेंट ती चालवली जातात, कोणी अशिक्षित माणसं ज्या प्रकारे गव्हर्नमेंट चालवलं जातं, त्यांना काही भारताच्या फ्युचरबद्दल, फ्युचर जनरेशनबद्दल काही त्यांच्याकडे प्लॅन्स नाहीत. केवळ आपली खुर्ची रिकावी यासाठी ज्या प्रकारे जे कामं करतात हे बघून दुःख होतं आणि त्याला काहीतरी आता बदल आणला पाहिजे या उद्देशाने मी आलो आहे. आपण परदेशात राहता, कुठे राहतात सर? मी परदेशामध्ये आता अबुधाबीमध्ये आहे. अबुधाबीमध्ये मी एका कंपनीचा ग्रुप GM आहे आणि ग्रुप GM असताना बिग रिस्पॉन्सिबिलिटी. आणि हे असतानासुद्धा जेव्हा हा विषय निघाला, इवन आमचे तिथले लोकल ओनर्स या स्पॉन्सर्स त्यांनीसुद्धा सांगितले हे करायलाच पाहिजे. पॉवर यू गो आणि यू एक्सरसाइज युअर राईट. ते अबुधाबी प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये आपली भारतची छवी काय आहे आता सध्या? भारताची छबी म्हणजे ज्या प्रकारे जी प्रोजेक्ट केली जाते का दाखवली जाते तशी अजिबात नाही आहे. ओव्हरऑल दाखवलं जातं की असं आहे तसं आहे आणि आधीच्या गव्हर्नमेंटला म्हणजे ह्या गव्हर्नमेंटला खूप सपोर्ट मिळते, तसं काय नाही आहे. ॲक्च्युली वॉट दे आर शोईंग इज डिफरंट फ्रॉम वॉट दे आर थिंकिंग अबाउट इंडिया. कारण त्यांनाही असं वाटतं की इंडियामध्ये आजही मायनॉरिटीला प्रॉब्लेम्स आहेत, मेजॉरिटीलासुद्धा विचारात घेतलं जात नाही, मेजॉरिटीचे पण खूपसे प्रॉब्लेम सॉल्व केले जात नाही. अजूनही अनएम्प्लॉयमेंट हा मोठा प्रॉब्लेम आहे. अनएम्प्लॉयमेंट असल्यामुळे तिथे जे जॉब नसल्यामुळे जी लोकं तिथे गल्फमध्ये येतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राहतात आणि त्यात आधी काही वर्षात म्हणजे गेल्या 10 वर्षात तर अजिबात इम्प्रूव्हमेंट झालेलं नाही आहे. तर ही परिस्थिती अजून आहे. तर त्यांना भारताबद्दल दे नो की भारतामध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत. जसं आज मी इंडियातून जाऊन ती कंपनी हेड करतो आहे, माझ्या अंडर देशापरदेशातले सगळे लोक आहेत. त्यांना इंडिव्हिज्युअल टॅलेंट माहिती आहे, पण ॲज अ गव्हर्नमेंट ते इंडिव्हिज्युअल टॅलेंट हे देण्यासाठी किंवा प्रोग्रेस करण्यासाठी कुठली गोष्ट केली जात नाही इंडियामध्ये. आजही दे ऑल्सो फील दॅट गव्हर्नमेंट इज नॉट डिलिव्हरिंग. आपण सहकुटुंबीय किती लोक आपण आले तिथून भारतामध्ये? नाही, मी एकटाच आलो आहे कारण माझी मिसेस इकडेच असते आणि माझे मुलं ऑलरेडी कॅनडा सिटिझन आहेत. कारण हे सगळं बघितल्यानंतर मुलांनी ठरवलं की या देशात काय फ्युचर होईल असं वाटत नाही गेले 10 वर्षाचं सगळं बघितल्यावर, आणि ते इंडिया सोडून गेले आणि नाव दे हॅव बिकम ऑलरेडी द सिटिझन ऑफ कॅनडा. तर मी आणि माझी मिसेस परवा आम्ही वोट करणार आहोत. धन्यवाद सर. थँक्यू.